हॅलो, कसे आहात सगळे? आज आपण बनवूया तांदळाची खीर. तर त्यासाठी आधी कढईत दूध टाकून घेतलं 1 लिटर आणि दूध गरम होईपर्यंत मी देवाला दिवा लावून घेतला, कारण संध्याकाळ झाली होती. हे बघा माझं छोटंसं देवघर. त्यानंतर दुधाला उकळी आली. आता मी त्यामध्ये तांदूळ टाकणार आहे. 2 तास भिजत ठेवले होते ते तांदूळ नॉर्मल पाण्यामध्ये. दुधाला चांगलं आटू द्यायचं आणि तांदूळ पण शिजत आले की मग आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत कॅरमल करून. हे बघा, दुधाला सारखं हलवत राहायचं म्हणजे ते चांगलं आटतं. मग बासुंदीसारखी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्याची. कोणाकोणाला तांदळाची खीर आवडते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हे बघा, आता तांदूळ आपले 70-80% शिजलेले आहेत. तर आपण आता बनवूया शुगरला कॅरमलाइज करून घेऊया. ही बघा, तांदूळ पण एकदम छान शिजलेले आहेत आणि दूध पण कमी झालं आहे.